कॅल्क्युलेशन करताना 1000 डिनॉमिनेशन मध्ये म्हणायचा, सो इट विल बी बेटर. सो काय 58,800 म्हणजे याची प्राइस किती झाली 58,800. म्हणजे एवढं काय झालं, दिस इज अवर इन्कम 58,800 आणि प्राइस आपल्याला कॉस्ट किती पडली 40,400. डिव्हिडंड वगैरे काय दिलेला नाहीये, राईट. सो आपला फॉर्म्युला काय आहे, इन्कम मायनस एक्सपेन्सेस. सो इन्कम आहे 58,800 मायनस 40,400 आपला एक्सपेन्सेस. सो बघा किती येत आहे बॅलन्स 18,400. येस, म्हणजे आपलं हे इन्कम झाला 18,400. ठीक आहे, 18,400 झालं, पण हे कशावर होतं, सो इंटू 100 आणि डिवाइड बाय ओरिजिनल आपली इन्व्हेस्टमेंट किती होती 40,000. दिस वन डिवाइड बाय 40,000 तर किती येणार 46%. 46% देतं हे आपलं. यांचा आन्सर चुकलं का काही, तुमचा आन्सर किती येतं मला सांगता का कोणी, म्हणजे मी चेक करेल. कोणी सॉल्व्ह केलंय हे, रिपीट सांगा ना मॅम. हे पा इन्कम किती आला 58,800 आलं, राईट. मायनस आपला एक्सपेन्स किती झाला 40,400. सो 58,800 मायनस 40,400 ते झालं आपलं इन्कम. सो इन्कम किती आला बघा 18,400. 40,400. सो 18,400 आला, राईट. 18,400 आलं. हे किती यांचं आलाय, हे इयरली आपलं ऍक्च्युअल 2 इयर्स आपला इन्कम आला आहे. आता 2 इयर्स मध्ये 18,400 मिळाले, पण इन्व्हेस्टमेंट किती केली आता आपण 40,000. सो 18,800 डिवाइड इंटू 100 डिवाइड बाय 40,000. हे कसं केलं आता आपण, एक मिनिट मला लगेच सांगते. खूपच किचनमध्ये ठीक आहे. आता 18,800 आलं. सो 18,400 हे इन्कम मल्टीप्लाय बाय 100. हा 46 डिवाइड बाय ओरिजिनल इन्व्हेस्टमेंट 40,000. मी आन्सर चुकला असेल मे बी. सो 40,000 येत आहे, सो इक्वल टू 46% येत आहे. हे झालं रेट ऑफ रिटर्न. पण 46 किती इयर साठी आहे 2 इयर्स साठी, कारण की 2 इयर्स नंतर आपण रिडीम केले. सो डिवाइड बाय 2, सो 23%. हे आन्सर चुकीचं असू शकतं, कारण की बुक मधला आन्सर होतो ते व्हेरीफाय नाही 46 ला 2 ने डिवाइड करायचं का? हा, कारण की 2 इयर्स साठी आपण काय करतो 2 इयर्स नंतर रिडीम केले. सो ऍव्हरेज अॅन्युअलाइज रिटर्न देणार ते 46 डिवाइड बाय 2 इयर्स, सो इक्वल टू 23. 23%. ठीक आहे, अॅन्युअलाइज 23% आणि रेट ऑफ रिटर्न 46%. ठीक आहे, आन्सर चुकू ओके. शकतं, कारण की बुक मध्ये त्यांनी एक्सरसाइजला दिलेलं आहे आणि ते ओके. हे मी व्हेरीफाय नाही केलं, बाकीचे व्हेरीफाय केलेले आहे. इट्स अ गुड थिंग ओके. की म्हणजे तुम्ही तेवढं सॉल्व्ह केलं. नाही केलेलं आहे का? हा नाही ठीक आहे. अजून आणि कोणतं आलं होतं चौधरीचं का, म्हणजे हे दिस वन 8 नंबरचा. येस मॅम. हा दिस वन. याच्यामध्ये काय इन्व्हेस्टेड 1 लाख. ठीक आहे, 1 लाख इन्व्हेस्ट केले. एंट्री लोड 1% आहे, म्हणजे किती झालं कॉस्ट आपली 1 लाख प्लस 1%. 1 लाखचे 1% किती आले 1,000. बरोबर. सो म्हणजे आपली कॉस्ट किती झाली 1 लाख 1,000 ही झाली आपली परचेसिंग प्राइस. सो दिस इज युअर एक्सपेन्सेस. ठीक आहे. नंतर सेकंड काय दिलं, एक्झिट लोड 2% आहे. इफ रिडीम इन 3 इयर्स, 3 वर्षामध्ये रिडीम केले तर 2% आहे, अदरवाइज आफ्टर 3 इयर्स देर इज 0 रेट. काय सांगितलंय नेक्स्ट, आफ्टर 2 इयर्स ही वॉज इन नीड ऑफ मनी, सो ही सोल्ड युनिट्स ऑफ 40,000. म्हणजे 1 लाख पैकी 40,000 त्याने सोल्ड केले. वेन एनएव्ही रिमेन सेम, म्हणजे सेम 40,000ची परचेस होते, एनएव्ही तेवढीच होती. सो 40,000 त्याने आउट केले. काय दिलंय, कंपनी डिसाइडेड डिक्लेअर डिव्हिडंड ऑफ 8%, 5%, 6%, 9% फॉर 4 इयर्स. म्हणजे 4 वर्ष त्याने होल्ड केलेला आहे. ऍट द एंड ऑफ 4 इयर्स ही सोल्ड रिमेनिंग युनिट्स व्हेन एनएव्ही वॉज 65,000. म्हणजे 2 पार्ट मध्ये त्याने सोल्ड केलेले आहे. कसे कसे आहे बघा, 1 लाख त्याचे परचेस होते. सो 1 लाखापैकी काय झालंय, पहिले 40,000 2 इयर्स मध्ये सोल्ड केले. ठीक आहे, आणि मग उरले किती 60,000. ठीक आहे, 60,000 त्याची कॉस्ट होती, पण ते सोल्ड केली 65,000 ला आफ्टर 4 इयर्स. म्हणजे काय होणार, सो इनिशियली याचा गेन वेगळा करावा लागणार, याचा गेन वेगळा करावा लागणार. सो 40,000 जेव्हा परचेस केले त्याला 1%, म्हणजे याची परचेसिंग कॉस्ट झाली 40,400. हे समजलं. 1 लाख जे होते त्याच्यातला 40,000 आपण 2 इयर्स नंतर सोल्ड केले 2 इयर्स मध्ये, आणि उरलेले किती राहिले मग 1 लाखामधनं 40,000 गेले. सो रिमेनिंग 60,000 आपण सोल्ड केले 4 इयर्स नंतर. सो 40,000
परचेस केले तेव्हा आपल्याला 1% एंट्री लोड लागला असणार. सो तो किती झाला 40,400. आणि जेव्हा म्हणजे सोल्ड 4 केलं, सोल्ड इयर्सला 100 ने प्लस झाला का? 40,000 इंटू 1%. हा, मग 1% ऍड झालं, मुळे 400 ऍड झाला. ऍड झालं. इन्कम, ठीक आहे, सॉरी एक्सपेन्स आला. आता दुसरी गोष्ट, आपला फॉर्म्युला काय आहे आपला गेनचा, गेन इज इक्वल टू काय करतो आपण, इन्कम मायनस एक्सपेन्सेस काढतो. राईट. सो इन्कमच्या केसमध्ये आता हे कितीला सोल्ड केले, 40,000 ला. एनएव्ही सेम राहिली, सो 40,000 ला सोल्ड केले. सो 40,000 ला सोल्ड केले, पण त्याला आपला डिव्हिडंड मिळालेला आहे 2 वर्षांचा, कारण की 2 इयर्स आपण ते होल्ड केले. सो 40,000 च्या 8%, बघा आता डिव्हिडंड कसा काढणार, तुम्ही लिहित जा, म्हणजे हे तुम्हाला टोटल करता येईल. पण लिहित जा, डिव्हिडंड इज इक्वल टू पहिल्या वर्षाचा किती मिळणार बघा, 40,000 आपली इन्व्हेस्टमेंट होती त्याच्या 8%. काढा किती येते ते, अचूक 32, 3,200 येतं का, सॉरी 320. किती येते बघा, 40,000 इंटू 8% का 3,200 येतं. ठीक आहे, चॅट बॉक्स मध्ये टाकलं तरी चालेल, मी चॅट बॉक्स मध्ये पण चेक करू शकतो. 3,200. 3,200. यस राईट, 3,200 येतंय. म्हणजे हा झाला पहिल्या वर्षाचा डिव्हिडंड. प्लस दुसऱ्या वर्षाला किती मिळालाय, 5%. सो 40,000 च्या 5% किती येतं बघा, 2,000. येस, 2,000. ठीक आहे, म्हणजे टोटल डिव्हिडंड किती मिळाला त्याला, 3,200 प्लस 2,000. हे झालं डिव्हिडंड. सो इन्कम कसा काढतो आपण, इन्कम इज इक्वल टू हा डिव्हिडंड 3,200 प्लस 2,000, 2 वर्षाचे डिव्हिडंड आपल्याला मिळाले. प्लस आपण सोल्ड केलंय, सोल्डला काय झालंय, एनएव्ही रिमेन सेम, म्हणजे सेम एनएव्ही आहे. सो काय झालं, एनएव्ही सेम असल्यामुळे प्राइस किती असणार, सेलिंग प्राइस सेम असणार 40,000. तेवढ्यालाच आपण विकले. मायनस एक्झिट लोड आहे का बघा, एक्झिट लोडची काय कंडिशन आहे, एक्झिट लोड 2% इफ रिडीम इन 3 इयर्स. आपण 2 वर्षात रिडीम केलेले आहे, म्हणजे 2% हा एक्झिट लोड त्याला ऍप्लिकेबल होणार. एक्झिट लोड कसा काढतो आपण, सेलिंग अमाऊंट. सेलिंग अमाऊंट होती 40,000, 40,000 चे 2% किती येतं बघा, 800. ठीक आहे, हो. येस. हे समजलं. आता बघा नेट इफेक्ट काढा, किती येतं इन्कम, 3,200 प्लस 2,000 प्लस 40,000 मायनस 800. सो काढा किती येतं, आलं 44,400. 40,400. येस राईट. हे काय आलं तुमचं इन्कम. आपला फॉर्म्युला काय, गेन कसा कॅल्क्युलेट करणार, इन्कम मायनस एक्सपेन्सेस. सो इन्कम 44,400 दिस वन, मायनस आपल्याला कॉस्ट किती पडली होती, दिस वन 40,400 जे आपण परचेस केली होती विथ एंट्री लोड. सो बॅलन्स किती येते बघा, सो हा गेन झाला, क्वालिटी फिगर येते तो गेन झाला. हा गेन किती येते बघा, 40,400 मायनस 40,400, 44,400 मायनस 40,400. सो 4,000 येतं. हो, 4,000. ठीक आहे, इथपर्यंत समजला. एक पार्ट कम्प्लीट झाला आपला, जो 40,000 आपण सोल्ड केला होता, राईट. हो. आता हे तुम्ही लिहून ठेवा तुमच्या नोटबुक मध्ये. सो पहिला पार्ट झाला. आता सेकंड ट्रान्झॅक्शन बघा, सेकंड ट्रान्झॅक्शन मध्ये काय दिलेलं आहे, सेकंड काय आहे, उरलेले आपण काय केलं, 4 इयर्स नंतर सोल्ड केले, म्हणजे त्याला पूर्ण 4 वर्षाचा डिव्हिडंड आपल्याला मिळणार आहे. ठीक आहे, त्याची पहिले आपण काढणार परचेस कॉस्ट. सो परचेस प्राइस बघा, म्हणजे एक्सपेन्स काढणार. एक्सपेन्स कसा येणार, त्याची कॉस्ट कितीला परचेस केलं होतं आपण, 60,000 ला. ठीक आहे, त्याच्या प्लस 1% हा एंट्री लोड येणार. सो 60,000 च्या 1% म्हणजे किती आले, 600. ठीक आहे, म्हणजे त्याची कॉस्ट किती पडली, 60,600 झाले आपले एक्सपेन्स. ठीक आहे, इथपर्यंत आलं. हो. आता सेकंड इन्कम. इन्कम कसं काढणार, डिव्हिडंड घ्यायचे सगळे आपल्याला. ठीक आहे, डिव्हिडंडचा रेट काय, 8%, 5%, 6% आणि 9%. सो 8%, 5%, 6%, 9% कशाच्या मिळेल तो, आपण जेवढी इन्व्हेस्टमेंट केली. किती इन्व्हेस्टमेंट होती आपली, 60,000. सो 60,000 च्या 8% काढा, किती येतात, 4,800. 4,800. हो, ठीक आहे, हा झाला पहिल्या 4,800. वर्षाचा. प्लस
येस, सेकंड इयरचा काढा आता 60,000 इंटू 5%, 3,000. येस 3,000. हो. गुड. नंतर आता 6% काढा, 60,000 च्या 6%, 3,600. येस. हो. आणि 3,600. आता उरलं हा लास्टचं किती आहे 9%, सो 60,000 च्या 9%, 5,400. 5,400. हा झाला आपला डिव्हिडंड. ठीक आहे, डिव्हिडंड टोटल ह्या किती येतोय बघा बरं, ह्या सगळ्यांची टोटल. $16,800. हा झाला आपला काय डिव्हिडंड 16,800. आता आपल्याला काय काढायचंय इन्कम, राईट. सो इन्कम काय येणार, इन्कम इज इक्वल टू डिव्हिडंड हा प्लस सोल्ड कितीला केलंय बघा. आता काय झालंय, वेन एनएव्ही वॉज 65,000 तेव्हा त्याने सोल्ड केले, सो प्लस किती येणार 65,000. ठीक आहे, नंतर मायनस एक्झिट लोड आपण चेक करणार. एक्झिट लोडची कंडिशन काय होती, एक्झिट लोड इज 2% इफ रिडीम इन 3 years. पण आपण विकले केव्हा आहे, 4थ्या वर्षानंतर, 4th year नंतर. सो एक्झिट लोड काय येणार लीव, सो एक्झिट लोड काहीच नाही येणार. तो काढा इन्कम किती येते 16,800 प्लस 65,000. किती झाले ते 81,800. 81,800. येस राईट, 81,800 इज युअर इन्कम. मग आता आपण काय करणार गेन, गेनचा फॉर्म्युला गेन इज इक्वल टू इन्कम मायनस एक्सपेन्सेस. सो इन्कम किती आलाय आपला 81,800 मायनस एक्सपेन्स दिस वन ज्याला आपण परचेस केला होता, राईट. सो हा इकडे येणार, सो 60,600. सो बघा किती गेन येतो याच्यामध्ये 21,200. येस राईट, इट्स 21,200. हा झाला सेकंड पार्टचा. त्यांनी काय विचारलंय, फाइंड गेन और लॉस इन एंटायर ट्रान्झॅक्शन. सो हा पहिल्या याच्यातला किती आला तर आपल्याला 4,000 आला राईट गेन. हो. आणि दुसऱ्याच्या आपल्याला मिळाले 21,200. सो टोटल गेन किती आला त्याचा, टोटल गेन इज इक्वल टू, मी शॉर्टकट वापरते मला एवढं टाईप नाही करता येत. सो 21,200 प्लस ओरिजिनल 4,000 पहिल्या ट्रान्झॅक्शन मधला, टोटल गेन 25,200. येस 25,200 आलं. हो. ठीक आहे, याच्यामध्ये ते ऍक्च्युली सम मोठं होतं त्याच्यामुळे थोडं कॉम्प्लिकेशन झालं. सरळ आपण जसं ग्राफ काढतो ना किंवा सिम्प्लिफाईड करतो इमेजेस, तसं करून घ्यायचं की 2 पार्ट करून घ्यायचे, एवढा असा सोल्ड केला तेवढा तसा सोल्ड केला आणि मग त्याच्यानुसार कॅल्क्युलेट करायचं. ठीक आहे, आन्सर 2,200 होतं म्हणून. हा 25,200 ना. 20,200 दिलेलं होतं आन्सर. ओके, आन्सर चुकलेलं होतं. आन्सर मी तुम्हाला पहिल्या दिवशी पण सांगितलं होतं की बुक्स मधल्या आन्सरवर मी काही शुअर नाहीये, कारण की जेवढे मी सॉल्व्ह केले आहेत त्याचे आन्सर तुम्हाला कन्फर्म सांगितले आहे. म्हणजे त्याच्यामुळे आपण प्रत्येक प्रॉब्लेम सॉल्व्ह करून बघायचा आहे. क्वेश्चन नंबर 6चं 46 आलं आणि क्वेश्चन नंबर 8चं 25,200 आले. हा 6 ते रॉंग 46 दिलेत हे तुम्ही दोघं. रेट ऑफ 46चं जे सॉरी 6चं जे 46% हे रेट ऑफ रिटर्न आहे आणि अॅन्युअलाइज काढायचा असतो आपल्याला, तो 23% आला. हा 23%. ओके, म्हणजे आन्सर 23% येणार आणि शेवटच्याचा 25,200. हो. ठीक आहे, आन्सर रॉंग होऊ शकतात. चांगलं की तुम्ही सॉल्व्ह केलंय. चला आता आपण ठीक आहे, अजून कोणाला काही क्वेरीज आहेत? नाही. आपलं काय चालू होतं आता, सॅम्पल चालू होतं राईट. मला पीपीटी शोधून आता सॅम्पलची कन्सेप्ट सगळ्यांना क्लिअर झाली होती. युनिव्हर्स सॅम्पल आपण बघितलं होतं बघा, युनिव्हर्स काय आहे, सॅम्पल काय आहे, त्याच्यानुसार आपण बघितलं होतं की सॅम्पलच्या याच्यामध्ये सॅम्पल हे पॉप्युलेशन मधनच आपण ड्राफ्ट करतो आणि त्याच्यानुसार आपण रिझल्ट किंवा अनालिसिस करत असतो. ठीक आहे, आता मेन डेफिनेशन तुम्ही लक्षात ठेवायची. मेन डेफिनेशन काय आहे, काय सांगितलंय मेन डेफिनेशन आपण, सॅम्पलिंग काय असतं, स्टॅटिस्टिक्स काय असतं, 4 कन्सेप्ट बघा स्टॅटिस्टिक्सच्या. इट इज अ सायन्स ऑफ कलेक्शन, प्रेझेंटेशन,
अनालिसिस आणि इंटरप्रिटेशन ऑफ डेटा. ही डेफिनेशन पक्की लक्षात ठेवायची. का बरं? बिकॉज ऑन दॅट बेसिस वी आर गोइंग टू लर्न स्टॅटिस्टिक्स. आणि ते सोपं आहे. जसं तुम्ही बघणार स्टॅटिस्टिक्स मध्ये, इट विल बी इंटरेस्टिंग. ठीक आहे. आपण लास्ट लेक्चरला हे एक्झाम्पल बघितलं होतं की SRSW चं आपण कसं कॅल्क्युलेट करणार. चलो नेक्स्ट आपण बघणार आहे. आता तुम्हाला हे शोधायचं आहे फटाफट की कोणती मेथड वापरणार. What they have asked, suggest appropriate sampling methods giving reason in each of the following situation. आता रिझन तर मी दिलेला नाहीये, रिझन मी ओरली सांगणार आहे. आन्सर इथे आपण बघूया. सो पहिली सिच्युएशन काय, टू एस्टिमेट द ऍव्हरेज प्राइस ऑफ बुक्स इन अ लायब्ररी. A sample of 500 books is to be selected from 10,000 books having accession numbers. Accession number म्हणजे सिरियल नंबर आहे. तर त्याच्यानुसार त्यांनी 500 सॅम्पल बुक्स कलेक्ट केले. किती बुक्स होते आणि 10,000 बुक्स पैकी आपण सॅम्पल कलेक्ट केलं 500चं. पण त्याने काय वापरलं, ऍक्सेशन नंबर्स वापरले. म्हणजे काय झालं, स्टॅटिस्टिक्स वापरलं. सो मेथड काय ना, स्ट्रॅटिफाईड रॅन्डम सॅम्पलिंग. स्ट्रॅटिफाईडचं आपण काल एक्झाम्पल बघितलं. स्ट्रॅटिफाईड म्हणजे काय असतं, कॅरेक्टरिस्टिक्स नुसार आपण वेगवेगळे ग्रुप करणार, राईट. वेगवेगळे ग्रुप फॉर्म करणार आणि प्रत्येक ग्रुपमधनं एक एक आपण सॅम्पल सिलेक्ट करणार. मग याच्यामध्ये पण काय केलं बघा, लायब्ररीमध्ये ऍक्सेशन नंबर्स असतात. म्हणजे जसं तुम्ही आता बुक घ्याल लायब्ररीमधनं, तर लायब्ररीमध्ये बुक्स घेतात तेव्हा तुम्हाला तिथे नंबर असतो, सिरियल नंबर असतो की FYचं काय आहे. नंतर FY मध्ये पण ऑप्शनल बुक्सचं सिरियल नंबर काय. प्रत्येक बुकला नंबरिंग असतं, बारकोड असतं. म्हणजे काय आहे की त्या बारकोडिंग वरनं ते सॉर्टिंग करतात लायब्ररीमध्ये बुक्स. तर सेम काय केलंय, जेव्हा त्यांना ऍव्हरेज प्राइस काढायची होती बुक्सची, त्यांनी काय केलं, ऍक्सेशन नंबर जे बारकोडचे नंबर्स होते त्याच्यामध्ये सिरियल नंबरचा त्यांनी सिक्वेन्स काढला आणि त्याच्यामध्ये त्यांनी सॅम्पल सिलेक्ट केले. म्हणजेच काय केलं, त्यांनी ग्रुप तयार केले की सपोज FYचे एवढे, SYचे एवढे, TYचे एवढे. म्हणजे सगळ्यांमधनं एक एक बुक्स काढलं आणि त्याचे सॅम्पल्स तयार केले. आणि त्याच्यामुळे ही मेथड जी होणार तुमची स्ट्रॅटिफाईड. याच्यामध्ये ग्रुप्स, स्ट्रॅटिफाईड म्हटल्यानंतर स्ट्रॅटा लक्षात ठेवायचे, ग्रुप्स. त्याच्यानुसार त्यांनी ते सिलेक्ट केलं. ठीक आहे. चलो सेकंड, आता हे ओळखा तुम्ही काय आहे. In order to estimate average pocket money spent by the student in a certain college having 3,000 students, a sample of 400 is to be selected. त्याला तुम्ही कोणती मेथड वापरू शकतात बरं? You can answer in the chat box. Stratified random. का बरं? स्ट्रॅटिफाईड रॅन्डम सॅम्पलिंग. ओके, पण रिझन काय असणार त्याचं? कारण ते 3,000 स्टुडंट्स मधून त्यांनी 400 स्टुडंट्स जे सिलेक्ट केलेले आहेत ना, ते त्यांच्या ऍव्हरेज वाईज ते सिलेक्ट केलेले आहेत ना, मग ते त्याच्यानुसार मग ते ऍव्हरेज. येस, ऍव्हरेज वर्ड इज व्हेरी इम्पॉर्टंट. की ऍव्हरेज काढायचं आहे. दॅट्स वाय दे हॅव सिलेक्टेड स्ट्रॅटिफाईड रॅन्डम. स्ट्रॅटास बनवले, ग्रुप्स बनवले आणि वेगवेगळ्या ग्रुप्स पण त्यांनी ऍव्हरेज काढलं. व्हेरी गुड. चलो नेक्स्ट आता हे काय बघा, अ मार्केट सर्वेअर वॉन्ट्स टू सिलेक्ट अ सॅम्पल ऑफ 1,000 पर्सन युझिंग टेलिफोन डिरेक्टरी. स्ट्रॅटिफाईड रॅन्डम. ही पण स्ट्रॅटिफाईड येणार का? आणि व्हॉट्स वॉज द रिझन? टेलिफोन डिरेक्टरी वापरली म्हणून. स्ट्रॅटिफाईड का बरं येणार? ही हॅज रिस्ट्रिक्टेड हिज एरिया ऑफ सिलेक्शन. टेलिफोन डिरेक्टरी मध्ये जेवढे नावं होते त्याच्यापैकी त्याने काय केलं, सिलेक्ट केले 1,000 पर्सन. सपोज एखादा पर्सन आहे तर टेलिफोन डिरेक्टरी मध्ये नाव नाही तर काय होईल, तो सिलेक्ट नाही होणार. सो ही मेक अ स्ट्रॅटा ग्रुप ऑफ टेलिफोन डिरेक्टरी. त्याच्यामुळे हे सर्टिफाईड रॅन्डम सॅम्पलिंग येणार. हे तुम्हाला एक्झामला असं विचारतात आणि रिझन माहिती पाहिजे, कारण की असं लॉजिक लावण्यासाठी तुम्हाला तुमचं लॉजिक क्लिअर असलं पाहिजे. त्याला ऍप्टिट्यूड टेस्ट म्हणतात, जी तुमची MBA ला वगैरे असते ना, ती लॉजिकल रिझनिंग वगैरे, किंवा आम्हाला नेटसेटला असते, तर त्याला हे तुम्हाला अनालिसिस करता आलं पाहिजे. आता बघा नेक्स्ट एक्झाम्पल काय, टू फाइंड द डेली टोटल रिक्वायरमेंट ऑफ इलेक्ट्रिसिटी कन्झम्पशन इन टाउनशिप कंटेनिंग 3,000 हाऊसेस. 3,000 हाऊसेस आहे, त्याच्यामध्ये काय काय आहे, 500 ऑफिसेस आहे, 600 शॉप्स आहे, 100 फॅक्टरीज आहे आणि आपल्याला सॅम्पल कितीचं घ्यायचंय, 1,000 युनिट्सचं घ्यायचंय. ठीक आहे. म्हणजे काय दिलंय, 3,000 हाऊसेस आहे, त्याच्यापैकी असं बायफर्गेशन आहे, याच्यामध्ये हे इन्क्लूड आहेत. त्याच्यापैकी आपल्याला 1,000 युनिट्स घ्यायचे की ज्याच्यामध्ये डेली रिक्वायरमेंट काढायची पूर्ण टाउनची. सो विच मेथड यू विल यूज?
जर पूर्ण टाउनची काढायची असेल तर फक्त हाऊस होल्ड घेऊन चालणार का आपल्याला? नाही चालणार. रेसिडेन्शियल फक्त चालणार नाही. आपल्याला शॉप पण आले पाहिजे, ऑफिसेस पण आले पाहिजे, नंतर फॅक्टरी पण आले पाहिजे. प्रत्येक ठिकाणी किती इलेक्ट्रिसिटी यूज होते. वी शुड कलेक्ट द डेटा फ्रॉम एव्हरी सेक्टर. का बरं? कारण की पूर्ण टाउनशिपची काढायची. दॅट्स वाय हिअर ऑल्सो वी विल यूज सर्टिफाईड रॅन्डम सॅम्पलिंग. सर्टिफाईड मध्ये काय 500 ऑफिसेस आहे, राईट? याच्यामधनं आपण काढणार. 600 शॉप्स आहे, याच्यामधनं काही काढणार. आणि 100 फॅक्टरीज आहे, याच्यामधनं पण काही सिलेक्ट करणार. आणि रिमेनिंग जे आहेत उरलेले त्याच्यामधनं काही सिलेक्ट करणार. ठीक आहे. ओके, समजलं तुम्हाला सेपरेशन कसं करणार? आता हे यात सांगा बरं काय आन्सर येईल. हे एक्झामला विचारलेले सम्स आहे का सगळं? To find the daily total requirement of petrol for two-wheelers in a Nashik city, a sample of 5% of two-wheelers using RTO registers is to be selected. आता कोणती मेथड येणार इथे? स्ट्रॅटिफाईड येणार की सिम्पल रॅन्डम? स्ट्रॅटिफाईड. का बरं? कारण की इथे बघा आरटीओ रजिस्टर्स वापरले, राईट? येस, टू व्हीलर्स आहे आणि आरटीओ रजिस्टर्स आहे. येस. 5% इट डझंट मॅटर. पण मेन काय आहे की रजिस्टर वापरणार आहेत ते. मग त्यांनी फक्त सांगितलं असतं की 5% ऑफ टू व्हीलर्स इन अ सिटी. मग तेव्हा सिम्पल रॅन्डम येईल ना, कारण की तेव्हा ते चेक नाही करणार की आरटीओ रजिस्ट्रेशन आहे की नाही. बट हिअर व्हॉट दे हॅव सेटेड युझिंग आरटीओ रजिस्टर, की जे रजिस्टर्ड व्हेकल आहे तेच फक्त आपण युज करतो. त्याच्यामुळे मेथड आहे ना सर्टिफाईड. पर्सेंटेज सॅम्पलला पण येतात का? सिम्पलला पण येतात का म्हणजे? हो, सिम्पलला पण. हे पाहिजे दुसरी मेथड पण आहे, विदाउट रिप्लेसमेंट पण येईल. का बरं? आता बघा, विदाउट रिप्लेसमेंट का बरं येईल? कारण की आपण रिक्वायरमेंट काढतोय पेट्रोलची. पेट्रोल एकदा युज केल्यानंतर ते काय होतं, परत आपण रियूज नाही करू शकत, परत जनरेट नाही करता येत. तसं आपण ब्लडचं एक्झाम्पल पाहिलं होतं, तसं पेट्रोलचं आहे. एकदा पेट्रोल कन्झ्युम झालं की ते पण तुम्हाला रिइन्स्टॉल नाही करतात किंवा काढून घेता येत नाही. म्हणून SRSW वर पण चालेल, म्हणजे सिम्पल रॅन्डम सॅम्पलिंग विदाउट रिप्लेसमेंट. ही पण चालेल किंवा स्ट्रॅटिफाईड पण चालेल. पण इथे बेस्ट मेथड येईल स्ट्रॅटिफाईड, कारण की आपण आरटीओ रजिस्टर युज करतो. नाव नेक्स्ट, हे आपण ऑलरेडी बघितलंय. सोशो इकॉनॉमिक सर्वे असेल आणि तुम्हाला काय काढायचंय? SRSW. हे आपण मेथड बघितली आहे. का बरं SRSW येईल? कारण की आपल्याला ऍव्हरेज काढायचंय कॅपिटल इन्कम. सोशो इकॉनॉमिक सर्वे म्हटल्यानंतर हे विदाउट रिप्लेसमेंट, मोस्ट ऑफ द केसमध्ये विदाउट रिप्लेसमेंट असतं. कारण की एक फॅमिली चेक केल्यानंतर तिचं परत अनालिसिस होत नाही. आपल्याला बाकीच्या फॅमिलीज मधनं पण तुम्हाला डेटा सॉर्ट आउट करावा लागतो. म्हणून सोशो इकॉनॉमिक सर्वे मध्ये सहसा विदाउट रिप्लेसमेंटच मेथड यूज केली जाते. ठीक आहे. नेक्स्ट आहे टू फाइंड द ऍव्हरेज हाऊस टॅक्स पेड बाय द सिटीजन्स. A sample of 500 families is to be selected using municipal corporation record. आता इथे कोणती मेथड येणार? एक वर्ड आहे ऍव्हरेज आणि दुसरं काय केलं बघा? येस, स्ट्रॅटिफाईड. का बरं? कारण की रॅन्डम सॅम्पलिंग. म्युनिसिपल कॉर्पोरेशन रेकॉर्ड. सर्टिफाईड रॅन्डम सॅम्पलिंग. येस, स्ट्रॅटिफाईड रॅन्डम सॅम्पलिंग. आता इथे WR पण येईल विदाउट रिप्लेसमेंट. का बरं? अमाऊंट काढतोय आपण टॅक्स पेमेंटची. एक व्यक्ती परत डबल अमाऊंट भरेल का? नाही भरणार. सो इथे आपण ही पण मेथड यूज करू शकतो किंवा ही पण यूज करू शकतो. जर वास्ट रेकॉर्ड असेल, स्ट्रॅटिफाईड केव्हा वापरतो आपण? जेव्हा नॉन होमोजिनियस, म्हणजे व्हरायटी असतील खूप डेटामध्ये, तर तेव्हा आपण स्ट्रॅटिफाईड वापरणार. आणि सेम प्रकारची म्हणजे सगळे रेसिडेन्शियलच असतील तर त्या ठिकाणी मग काय येणार? हाऊस टॅक्स काढताना SRSWR वापरू शकतो. ठीक आहे. एक लक्षात ठेवायचं, सिम्पल रॅन्डम सॅम्पलिंग केव्हा यूज होतं? जेव्हा होमोजिनियस डेटा असेल. होमोजिनियस म्हणजे सारखा असेल, सगळ्यांची कॅरेक्टरिस्टिक्स सेम असेल. जसं मला FYचा रिझल्ट काढायचा असेल तर मी फक्त FYचाच क्लास घेणार, FY बीकॉमचा. पण मला पूर्ण बीकॉम फॅकल्टीचा काढायचा असेल तर मी FY, SY, TY तिन्ही क्लासेसचा रिझल्ट काढणार. मग त्यावेळेस काय होणार? जेव्हा मी ओव्हरऑल रिझल्ट काढणार तेव्हा स्ट्रॅटिफाईड होणार, कारण की माझा व्हॉल्यूम वाढणार पॉप्युलेशनचा. पण फक्त एक स्पेसिफिक FYचाच काढायचा आहे, मग सगळे FYचे स्टुडंट आहेत तर त्याच्यामध्ये काय सगळे सारखेच आहेत, त्याच्यामुळे मग ते विदाउट रिप्लेसमेंट होणार. सॉरी, सिम्पल रॅन्डम सॅम्पलिंग होणार. त्याच्यामध्ये बघा काय येईल? आता इथे पण काय बघा, ऍव्हरेज इन्कम काढायचं.
आणि नंतर काय आहे, कॅटेगरी दिलेले आहे. कॅटेगरी दिल्या म्हणजे काय झालंय, ग्रुप फॉर्म केले तुम्ही. मॅनेजर्सचा ग्रुप आहे, सुपरवायझर्सचा आहे, क्लर्कचा आहे, वर्कर्स. इथे पण स्ट्रॅटिफाईड रॅन्डम सॅम्पलिंग. इथे प्युअरली स्ट्रॅटिफाईड रॅन्डम सॅम्पलिंगच येणार. ठीक आहे, लॉजिक समजलं. तिथे आपण ग्रुप बनवणार आहे कॅरेक्टरिस्टिक्स वाईज किंवा म्हणजे त्याच्या स्पेशलायझेशन प्रमाणे तिथे स्ट्रॅटिफाईड रॅन्डम सॅम्पलिंग येणार. याच्यामध्ये काय येतं बघा, इन इंडस्ट्री सर्वे अ सॅम्पल ऑफ 50चा सॅम्पल आपल्याला सिलेक्ट करायचा आहे. द एरिया अंडर कन्सिडरेशन इन्क्लूड, म्हणजे ज्याच्यापासून आपण सॅम्पल काढणार आहे पॉप्युलेशन, त्याला एरिया अंडर कन्सिडरेशन म्हणतात. त्याच्यामध्ये किती 100 स्मॉल स्केल आहे, 200 मिडियम स्केल आहे आणि 50 लार्ज स्केल इंडस्ट्री आहे. आणि याच्यामधनं आपल्याला काय करायचंय, 50चा सर्वे काढायचा आहे. म्हणजेच काय येणार इथे, हे ग्रुप झाले बरोबर, स्ट्रॅटा झाले, एक एक स्ट्रॅटा झाला स्ट्रॅटिफाईड आणि रॅन्डम त्याच्यामध्ये सॅम्पलिंग. स्ट्रॅटिफाईड रॅन्डम सॅम्पलिंग. ठीक आहे, हे काय एक्झाम्पल्स आहे. आता इथे बघा एक्झिबिशन आहे, 5 स्टुडंट्स आहे, सिलेक्ट करायचे आपल्याला, इच क्लास मधनं करायचे. आता मग जसं एक्झाम्पल सांगितलं रिझल्टचं, की मला फक्त FY चा काढायचा असेल तर सिम्पल येणार. पण इथे जर मला तिन्ही वर्षांमधनं म्हणजे FY, SY, TY, MCOM सगळ्यांमधनं मला काढायचे स्टुडंट, 5 स्टुडंट काढायचे ऍज अ व्हॉलंटियर, तर मग मी कोणती वापरणार, स्ट्रॅटिफाईड. म्हणजे प्रत्येक क्लास मधला ऍटलीस्ट 1 एक तरी स्टुडंट आला पाहिजे. ठीक आहे, नेक्स्ट काय बघा, अ टीचर डिस्ट्रीब्युटेड हँडआउट्स. आता हे सांगा बरं कोणतं मध्ये, अ टीचर डिस्ट्रीब्युटेड हँडआउट्स टू द स्टुडंट्स. हँडआउट म्हणजे तुमचे असाइनमेंट किंवा पेपर्स इन द फर्स्ट रो ओनली. मी फक्त हँडआउट्स केले किंवा मी नोट्स दिले, फक्त पहिल्या रो मध्येच मुलांना दिल्या, तर ही कोणती मेथड होईल, सिम्पल रॅन्डम सॅम्पलिंग. हे रॅन्डम होईल का, पहिली गोष्ट रॅन्डम सॅम्पलिंग आहे का हे चेक करणार. रॅन्डम सॅम्पलिंग मध्ये काय असतं, रॅन्डम लॉजिकल अप्रोच असतो, सांगते ती. सिम्पल. कोणती रॅन्डम सॅम्पलिंग सिंपल रॅन्डम येईल का, की स्ट्रॅटिफाईड येईल का, नॉन रॅन्डम येईल. कोणती मेथड येईल बघा बरं. इथे रिस्ट्रिक्ट केलंय मी फक्त फर्स्ट रो ला, मी सगळ्यांना नाही वाटले. मी काय केलं, पहिले ज्या बेंचवरचे मुलं त्यांनाच दिले, तर काय होईल हे, मी सगळ्यांना कन्सिडर केलं का, सगळ्या स्टुडंट्सला सिलेक्शन साठी. नॉन रॅन्डम, सॉरी. सो इट विल बी नॉन रॅन्डम. एक लक्षात ठेवायचं, सिलेक्शन साठी मी पॉप्युलेशन घेतलीच नाही बाकीच्या मुलांना मध्ये, म्हणजेच काय झालं, इट्स अ नॉन रॅन्डम सॅम्पलिंग. तिथे लॉजिक कळालं, जेव्हा पॉप्युलेशन सगळ्यांना इक्वल चान्स मिळणार सिलेक्शनचा, तेव्हाच रॅन्डम सॅम्पलिंग येणार आणि मग पुढे स्ट्रॅटिफाईड किंवा सिम्पल येणार. पण इथे मी चान्सच दिला नाही, म्हणजे काय, ते प्युअरली नॉन रॅन्डम सॅम्पलिंग. तो फर्स्ट रो वाचलंच नाही मी. हा ठीक आहे, तर नेक्स्ट बघा, नेक्स्ट काय, अँड एक्झामिनेशन क्वेश्चन पेपर कंटेन्स 10 क्वेश्चन्स. 10 क्वेश्चनचा पेपर आहे, ऑफ विच एनी 5 आर टू बी अटेंडेड. 5 अटेंड करायची आहे. रेश्मा सिलेक्टेड एनी क्वेश्चन बिअरिंग इव्हन सिरियल नंबर. आता बघा 10 क्वेश्चन्स आहेत, त्याच्यापैकी कोणते पण 5 आहे, म्हणजे पॉप्युलेशन झाली 10, म्हणजे सगळ्या क्वेश्चन्स पैकी आपण सिलेक्ट करणार आहे, सो रॅन्डम सॅम्पलिंग येणार. ठीक आहे, दुसरा पार्ट, एनी 5 सिलेक्ट करायचे आहेत, म्हणजे रॅन्डम सॅम्पलिंग मधनं आपल्याला सिलेक्शन करायचं आहे. मग सिलेक्शनला टेक्निक काय वापरलंय त्याने, इव्हन नंबर, म्हणजे ज्याचा नंबर 2 आहे, 4 आहे, 6 आहे, 8 आहे, 10 आहे, हेच नंबर फक्त तिने सिलेक्ट केले सिरियल नंबर. म्हणजे काय झालं, स्पेसिफिक रिस्ट्रिक्ट झालं बरोबर, डेटा रिस्ट्रिक्ट झाला. सो कोणती मेथड येणार, स्ट्रॅटिफाईड येणार की सिंपल रॅन्डम येणार, स्ट्रॅटिफाईड. स्ट्रॅटिफाईड. येस, इट्स द स्ट्रॅटिफाईड रॅन्डम सॅम्पलिंग. आता हे सेल्समन कॉन्टॅक्टेड द फर्स्ट 100 कस्टमर्स विजिटिंग द शॉप फॉर द सर्वे. आता बघा नीट वाचायचं फक्त. पहिलं पॉप्युलेशन काय आहे, काय दिलंय का, पॉप्युलेशन काही दिलं नाही. त्याने काय केलं, जे पहिले 100 कस्टमर्स आले त्यांचा सर्वे केला. पण कस्टमर्स तर खूप सारे होते ना बरोबर, कस्टमर्स खूप सारे, पण त्याने काय केले, फक्त पहिले 100 येणार त्यांना डेटा मी कलेक्ट करेल असं त्याने डिसाईड केलं. म्हणजे इथे पॉप्युलेशन आहे का, नाही, त्याने सगळ्यांना इक्वल चान्स दिला का, नाही. सो कोणती मेथड येणार इथे, नॉन रॅन्डम सॅम्पलिंग. नॉन रॅन्डम सॅम्पलिंग. आता बघा हे, सपोज देर आर 10 डिव्हिजन्स ऑफ FY BCom नेम्ड ABCDEFGH J पर्यंत.
ठीक आहे. In our college, KSKW, so a sample of 10 students from each division is chosen for managing sports activity. मला स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटी घ्यायची आहे आणि मला 10 डिव्हिजन्स मधनं मला 10 स्टुडंट्स घ्यायचे. तर कोणती मेथड वापरेल मी? 10 डिव्हिजन्सचे सगळे स्टुडंट्स येणार आहे, म्हणजे पॉप्युलेशन सगळे येणार आहे, रॅन्डम सॅम्पलिंग आहे, बरोबर. आता पुढे काय करायचं, मला प्रत्येक डिव्हिजन मधला एक तरी स्टुडंट आला पाहिजे. म्हणजे कोणती मेथड येणार? एक एक ग्रुप झाला ना, एक एक डिव्हिजन म्हणजे, बरोबर. 10 डिव्हिजन म्हणजे 10 ग्रुप झाले आणि त्या 10 डिव्हिजन मधून आपल्याला एक एक घ्यायचं, म्हणजे काय होणार हे स्ट्रॅटिफाईड. ठीक आहे. पहिले चेक करायचं की पॉप्युलेशन सगळे कव्हर होते का. जर सगळ्या पॉप्युलेशनला चान्स मिळतो आहे देन इट विल बी रॅन्डम सॅम्पलिंग, आणि जर सगळ्या पॉप्युलेशनला चान्स मिळत नसेल देन इट विल बी नॉन रॅन्डम. ठीक आहे. आणि रॅन्डम असेल तर मग पुढे आपण चेक करणार की कॅरेक्टरिस्टिक्स वाईज घेतलंय का किंवा ग्रुप बनवलेले आहेत का. जर ग्रुप बनवून सिलेक्ट केलं असेल तर स्ट्रॅटिफाईड येणार, ग्रुप बनवून सिलेक्ट नसेल केला तर सिम्पल रॅन्डम. ठीक आहे. इथे आपला सॅम्पल आणि पॉप्युलेशनचा पार्ट संपलेला आहे. याच्यामध्ये कोणाला काही डिफिकल्टीज आहे सॅम्पल रॅन्डम मध्ये? आता तुम्ही म्हणाल की हे विचारतात का एक्झामला, फक्त काय विचारतात, मेथड्स विचारतात की कोणत्या मेथड्स आपण यूज करून करू शकतो, आणि त्याच्यानुसार तुम्ही कॅल्क्युलेट म्हणजे रिझनिंग द्यायचं असतं. ठीक आहे. म्हणजे आता घेतलं तुम्ही तसंच ना? हा तसंच, म्हणजे तुम्हाला अशी केस दिलेली असणार आणि खाली एमसीक्यू असेल तर मग दिलेला असणार की याच्यापैकी कोणती मेथड आहे. आता एक लक्षात ठेवायचं, एमसीक्यूच्या वेळेस प्रचंड कन्फ्युजन होतं, त्याच्यामुळे आपलं लॉजिक क्लिअर ठेवायचं की आपल्याला काय करायचं आहे, कशाप्रमाणे घ्यायचं आहे. कारण की एमसीक्यू मध्ये तुम्हाला 4 ऑप्शन मध्ये रॅन्डम पण दिलेलं असेल, नॉन रॅन्डम पण दिलेलं असेल, सो इट विल बी कन्फ्युजन. ओके. ठीक आहे. सॅम्पल पॉप्युलेशन क्लिअर झालं? हो. स्क्रीन दिसते व्यवस्थित आता? आता हो. आपण जातोय प्युअर स्टॅटिस्टिक्स कडे. प्युअर स्टॅटिस्टिक्स मध्ये आता पहिला पार्ट होतो फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन. फ्रिक्वेन्सीला म्हणजे मराठीमध्ये आय डोंट नो, फ्रिक्वेन्सीला काय म्हणतात, रिकरिंग नेचर जे असतं त्याला फ्रिक्वेन्सी. फ्रिक्वेंटली तुम्ही एखादं काम करता आहे त्याची फ्रिक्वेन्सी वाढते. किंवा जसं तुम्ही काय ऐकतात, रेडिओ ऐकतात, त्याची फ्रिक्वेन्सी असते बघा स्पेसिफिक, की 91.4 किंवा 98.3 किंवा काय असेल 101.4. म्हणजे ह्या फ्रिक्वेन्सीला जेव्हा तुम्ही मॅच करता तेव्हा तुम्हाला ते चॅनल दिसतं. मग ही फ्रिक्वेन्सी म्हणजे काय होतं, ह्या फ्रिक्वेन्सीचं डिस्ट्रीब्युशन. जशी ही फ्रिक्वेन्सी काउंट आउट केली जाते की ह्या फ्रिक्वेन्सीला गेलं तरच तुम्हाला ते चॅनल ऐकू येणार. तसं डेटा जेव्हा आपण कलेक्ट करतो, फर्स्ट जसं आपण सॅम्पल घेतो, मग सॅम्पल सिलेक्ट केल्यानंतर यू हॅव टू कलेक्ट डेटा. म्हणजे पहिली जी स्टेप आहे आपली ती कलेक्शन ऑफ डेटा आणि प्रेझेंटेशन ऑफ डेटा. दिस टू concept, these two themes are covered in the frequency distribution. So let's check out what do you mean by frequency distribution. These are the contents. आपण आज काय काय बघणार आहे. व्हेरिएबल्स आणि ऍट्रिब्यूट्स काय असतं, नंतर क्लासिफिकेशन काय असतं, नंतर फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन म्हणजे काय, मेथड्स ऑफ क्लासिफिकेशन काय, ह्या सगळ्यांवर हे जे आहेत सिंगल याच्यावर तुम्हाला क्वेश्चन्स असतात एक एक मार्काचे. म्हणजे व्हेरिएबल्स काय आहे, ऍट्रिब्यूट्स कसं असतं, किंवा क्लासिफिकेशन करताना तुम्ही क्लासेस कसे, डेटा तुमच्याकडे 1000 फॅमिलीचा डेटा घेतला आहे, तुम्ही एक एक थोडं ग्रुप करणार. आपल्याला तो 1000 फॅमिलीचा डेटा क्लासमध्ये डिवाइड करतो आणि मग क्लासनुसार काउंटिंग काढतो, त्याला फ्रिक्वेन्सी म्हणतात. फ्रिक्वेन्सी नंतर टॅली मार्क्स म्हणतात, टॅली मार्क्स नंतर फ्रिक्वेन्सी काउंट, त्याला फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन म्हणतात. आता सर्वात पहिले डेटा कॅरेक्टरिस्टिक्स काय असते, म्हणजे जेव्हा आपण सॅम्पल्स कडनं एखादी इन्फॉर्मेशन कलेक्ट करतो, तर ती इन्फॉर्मेशन कलेक्ट केल्यानंतर यू हॅव टू डिवाइड द डेटा ऍज पर द कॅरेक्टरिस्टिक्स. ठीक आहे. तुम्हाला कम्फर्टेबल आहे ना मराठी इंग्लिश? म्हणजे मला तर सांगत जा, नाही तर मी पूर्ण मराठीमध्ये सोडून देईन कधी कधी. आहे. ओके, 10th ला होतं फ्रिक्वेन्सी. इज गुड, देन इट विल बी इझी फॉर मी. डेटा कॅरेक्टरिस्टिक्स मध्ये काय येतं, सो पहिले 2 प्रकार डेटा असतो, एक असतो कॉन्स्टंट डेटा, दुसरा असतो व्हेरिएबल डेटा. कॉन्स्टंट डेटा म्हणजे काय असतो, की ज्या डेटामध्ये त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स कधी चेंज होत नाही त्याला कॉन्स्टंट डेटा म्हणतात. आणि दुसरं व्हेरिएबल काय झालं, त्याच्या रिव्हर्स, की ज्याची कॅरेक्टरिस्टिक्स क्वालिटेटिव्ह असेल किंवा क्वांटिटेटिव्ह असेल, तर दोन्ही नेचरमध्ये चेंज होत असेल, then that data is called as a variable data. ठीक आहे. याचे एक्झाम्पल्स आपण बघूया.
की कॉन्स्टंट डेटा म्हणजे काय आहे, जसं हाईट असते पर्सनची हाईट कधी बदलते का? नाही बदलत. एकदा तुम्ही तेवढ्या पर्टिक्युलर एजला आले, म्हणजे 18 प्लस झाल्यानंतर तुमची हाईट वाढत नाही. जेवढी तुमची हाईट आहे तेवढीच हाईट राहते. हाईट ऑफ पर्सन इज अ कॉन्स्टंट डेटा, तो कधी चेंज नाही होत. नंतर ब्लड ग्रुप असतो. ब्लड ग्रुप तुमचा एकदा डिफाईन झाला जन्म झाल्यानंतर, तर तो तुमचा डेथ पर्यंत सेम असणार आहे. तुम्ही असं करू नाही शकत की मला ब्लड ग्रुप चेंज करायचा म्हणून पूर्ण बॉडी मधलं ब्लड चेंज करणार आणि अल्टर करून तुम्ही चेंज करू शकता. इट इज नॉट पॉसिबल. सो ब्लड ग्रुप असेल किंवा हाईट ऑफ पर्सन असेल किंवा जसं अल्टिट्यूड असतं, अल्टिट्यूड लेवल असतं, म्हणजे सी लेवल पासून त्याला काय म्हणतात, समुद्र पातळीपासून जी उंची असते, जसं किल्ला असतो बघा, फोर्टचं मेजरमेंट जे असतं ते सी लेवल पासून असतं. ते सी लेवल पासून तो किती हाईटला आहे, तर तो अल्टिट्यूड जे आहेत हे सहसा चेंज होत नाही. दीज आर कॉन्स्टंट, तर त्यांना कॉन्स्टंट डेटा म्हणतात. मग व्हेरिएबल मध्ये काय येणार, एक्झाम रिझल्ट असेल कॅन्डिडेटचा, म्हणजे त्याचा मार्क्स असतील, तर मार्क्स काय असतं तुमची चेंज होत असतात. म्हणजे एका सब्जेक्ट तुमचे सपोज आता किती सब्जेक्ट आहे, तुम्हाला FY ला 7 सब्जेक्ट आहे, राईट? 7, 8, 9 किती असतील ते, 7 बेसिक आहे, 2 ऍडिशनल आहे. तर ते 7 सब्जेक्टचे तुमचे जे मार्क्स येणार, इट विल बी युअर क्वालिटेटिव्ह डेटा. म्हणजे त्या विषयामध्ये ज्याला जशी क्वालिटी त्याची असणार. म्हणजे एखादा पर्सन अकाउंटमध्ये खूप हुशार असेल तर अकाउंटमध्ये खूप मार्क्स मिळणार, पण त्याच पर्सनला सपोज इंग्लिशमध्ये थोडा प्रॉब्लेम येतो असेल किंवा लँग्वेजमध्ये त्याला प्रॉब्लेम असेल, तर लँग्वेजमध्ये त्याचा स्कोर काय होणार, कमी होणार. म्हणजेच काय, एक्झाम रिझल्ट जो आहे तो क्वालिटेटिव्ह झाला, पण जेव्हा तुम्ही मार्क्स काढणार, पर्सेंटेज मार्क, तेव्हा तो क्वांटिटी मध्ये होणार कन्वर्ट. का बरं? कारण की क्वांटिटेटिव्ह डेटा हा कम्पेअर करायला, अदर्स बरोबर कम्पेअर करायला इझी असतो. म्हणजे पास किंवा फेल हा जो रिझल्ट आहे, इट इज युअर क्वांटिटेटिव्ह डेटा, आणि पर्सेंटेज मध्ये जर तुम्ही मार्क्स काढतात, इट इज युअर क्वांटिटेटिव्ह डेटा. आणि हा चेंज होतो. असं नाही होत की FY ला तुम्हाला 40% आहे किंवा 12th तुम्हाला सपोज 40% मिळाले आणि FY ला पण तुम्हाला मग 40% मिळणार. नॉट नेसेसरी. FY चे सब्जेक्ट तुम्हाला आवडत आहे किंवा FY मध्ये तुम्हाला स्कोरिंग जास्त होत आहे, तुमचे पर्सेंटेजचा स्कोर इझिली वाढणार आहे. म्हणजेच काय, द डेटा कॅन बी चेंज, इट इज नॉट फिक्स विथ द पर्सन ऑर विथ द स्टुडंट, म्हणून त्याला व्हेरिएबल डेटा म्हणतात. ओके, ही कन्सेप्ट कळाली. डेटाचे 2 कॅरेक्टरिस्टिक्स आहे. फर्स्ट आहे कॉन्स्टंट डेटा, की जो कधीच चेंज होत नाही, मोस्ट ऑफ द केसेसमध्ये नाहीच चेंज होत. आणि व्हेरिएबल म्हणजे विच कॅन बी चेंज ऍज पर द क्वालिटेटिव्ह अँड क्वांटिटेटिव्ह नेचर. ठीक आहे. नाव नेक्स्ट, व्हेरिएबल्स मध्ये हे एवढे टाइप्स आहेत. व्हेरिएबल्स जो आहे, म्हणजे व्हेरिएबल काय बघितलं आपण, चेंजेबल, की जो चेंज होतो. मग चेंज होणाऱ्यामध्ये पण कसा चेंज होतो, एक आहे क्वांटिटी वाईज आणि एक आहे क्वालिटी वाईज. ठीक आहे. जर क्वांटिटी वाईज होणार असेल, इट इज कॉल्ड एज अ क्वांटिटी व्हेरिएबल. जनरली व्हेरिएबल म्हणतात, तो क्वांटिटेटिव्ह वाईज असतो. आणि ऍट्रिब्यूट्स म्हणजे काय, कॅरेक्टरिस्टिक्स वाईज, जो क्वालिटेटिव्ह. आता लक्षात कसं ठेवायचं, ऍट्रिब्यूट्स, ऍटिट्यूड सगळ्यांना माहिती, वर्ड ऍटिट्यूड काय असतं बरं वर्ड, कोणी सांगू शकतं? व्हॉट डू मीन बाय ऍटिट्यूड? एखाद्याला खूप ऍटिट्यूड आहे आपण असं म्हणतो, म्हणजे काय असतं? अरे कोणालाच माहिती नाही ऍटिट्यूड म्हणजे काय असतं? स्वतःवर गर्व असणं. काय असणं? गर्व असणं. बरं, अजून? अजून काय म्हणतात, ऍटिट्यूड अजून काय म्हणतात? एखाद्या व्यक्तीला खूप एखाद्या ऍटिट्यूड आपण असं पर्सनचा पॉइंट ऑफ व्ह्यू पण म्हणू शकतो ना आपण. पॉइंट ऑफ व्ह्यू, अजून हा. पॉइंट ऑफ व्ह्यू कशावर डिफाईन होतं बरं? त्याच्या पॉइंट ऑफ व्ह्यू कशावर डिफाईन? पर्सनॅलिटीवर. मग त्याच्या कॅरेक्टरिस्टिक्स वरनं. येस, त्याच्यामध्ये काय स्पेशलायझेशन आहे त्याच्यानुसार ते डिफाईन होतं. मग आता याच्यामध्ये बघा, व्हेरिएबल्स मध्ये जेव्हा तुम्ही व्हेरिएबल्स चेकआउट करतात, त्याच्यामध्ये ऍट्रिब्यूट्स कशावर डिफाईन करायचा, पहिला जो टाइप आहे ऍट्रिब्यूट्स, तो कसा लक्षात ठेवायचा, ऍटिट्यूड वरनं. म्हणजे जर क्वालिटेटिव्ह कॅरेक्टरिस्टिक्स असेल, इट विल बी ऍट्रिब्यूट्स, आणि क्वांटिटेटिव्ह असेल तर ते म्हणजे याच्यामध्ये क्वांटिटेटिव्ह व्हेरिएबल्स मध्ये. ऍट्रिब्यूट्स मध्ये काय होतं, क्वालिटेटिव्ह कॅरेक्टरिस्टिक्स, की ज्याच्यामध्ये त्याची काय क्वालिटी आहे. फॉर एक्झाम्पल जेंडर वाईज बायफर्गेशन असेल,
नॅशनॅलिटी असेल ही त्याची क्वालिटी असते. म्हणजे त्याचे ऍट्रिब्यूट्स आहेत की जे त्याला डिफाईन करतात त्या साईडला. किंवा रिलिजन असेल, ग्रेड असेल एक्झाम मध्ये, किंवा ब्लड ग्रुप असेल, एखाद्याची ब्युटी असेल, किंवा डिफेक्टिव्हनेस असेल आर्टिकल्सचा, म्हणजे एखादा डिफेक्टिव्ह आर्टिकल असेल एखाद्या ह्याच्यामध्ये ते पण त्याची कॅरेक्टरिस्टिक्स झाली. सो दीज आर कॉल्ड ॲज द ऍट्रिब्यूट्स. हे कॅरेक्टरिस्टिक्स वाईज डिफाईन होतात, त्याला ऍट्रिब्यूट्स म्हणतात. मग क्वालिटेटिव्ह मध्ये काय होतं बघा, क्वालिटेटिव्ह म्हणजे काय, विच चेंजेस इट्स व्हॅल्यू ऍज पर द क्वांटिटेटिव्ह कॅरेक्टरिस्टिक्स, त्याला हे म्हणतात क्वांटिटेटिव्ह व्हेरिएबल्स म्हणतात. मग हे कसं असतं, वेट असतं बघा, वेट आपला चेंज होत राहतं आणि वेट काउंट करता येतं आपल्याला केजी मध्ये किंवा एलबीएस मध्ये, ते जे काउंटेबल आहे. आता जेंडर काउंटेबल आहे का, नाहीये. एक तर मेल किंवा फिमेल किंवा ट्रान्सजेंडर हे तुमचे जेंडर झाले 3. ते हे काही काउंटेबल नाही आहेत, पण हे काउंट करतात, वेट काउंट करतात की 40 आहे किंवा काय आहे. आणि हे चेंज नाही होत, जेंडर किंवा नॅशनॅलिटी सहसा चेंज होत नाही. नॅशनॅलिटी चेंज होऊ शकते, रिलिजन पण चेंज होऊ शकतं. नंतर वेट जे आहे ते काउंट, जे आपल्याला काउंट करता येतं, क्वांटिटी मध्ये कन्वर्ट करता येतं, ते क्वांटिटेटिव्ह कॅरेक्टरिस्टिक्स मध्ये ना. मग वेट असेल, एक्झामचे मार्क्स असतील, पॉप्युलेशन असेल एखाद्या कंट्रीची, किंवा कंपनीचा प्रॉफिट असेल, किंवा एखाद्या कंपनीमध्ये एक्सपान्शन असेल, तर ते पण तुमचं क्वांटिटेटिव्ह व्हेरिएबल्स मध्ये येत असतं. मला वेळ किती राहायला सांगता आहे ना, 5 मिनिटात आपण एवढं टाइप्स ऑफ व्हेरिएबल्स कव्हर करून घेऊ, म्हणजे एक पार्ट आपला कव्हर होईल. टाइप्स ऑफ व्हेरिएबल्स मध्ये काय असतं, टाइप्स ऑफ व्हेरिएबल म्हणजे कोणते, क्वांटिटी मध्ये. त्याच्यामध्ये असतं डिस्क्रीट आणि दुसरं असतं कंटिन्युअस. हे लक्षात ठेवायचं. डिस्क्रीट म्हणजे काय, डिस्क्रीट म्हणजे काय असतं, एक्सक्लुझिव्ह. तर त्याला व्हेरिएबल टेकिंग ओनली पर्टिक्युलर व्हॅल्यूज और आयसोलेटेड व्हॅल्यू. हे लक्षात ठेवायचं. आयसोलेटेड म्हणजे सिंगल व्हॅल्यू आहे, त्याला डिस्क्रीट व्हेरिएबल म्हणतात. म्हणजे आपल्या भाषेमध्ये त्याला अनग्रुप किंवा ग्रुप असे 2 कन्सेप्ट आहेत. मग याचं एक्झाम्पल बघा, नंबर ऑफ स्टुडंट्स इन अ क्लासरूम, नंबर ऑफ आर्टिकल्स प्रोड्यूस बाय मशीन, डिस्क्रीट व्हॅल्यू आहे, स्पेसिफिक. नंतर पॉप्युलेशन ऑफ कंट्री, ती पण डिस्क्रीट व्हॅल्यू झाली. म्हणजे मोस्ट ऑफ द डिस्क्रीट व्हॅरिएबल्स काय असतात, इंटिग्रल व्हॅल्यू असतात. आणि कंटिन्युअस मध्ये काय असतं, टेकिंग ऑल पॉसिबल व्हॅल्यूज. म्हणजे आता जसं पॉप्युलेशन काढायचे असेल तर पॉप्युलेशन मध्ये ते सगळं पॉप्युलेशनवरच फोकस करणार, किंवा क्लासरूमचे स्टुडंट आहे तर क्लासरूमवरच फोकस करणार. पण कंटिन्युअस मध्ये काय आहे की जेवढ्या पॉसिबल व्हॅल्यूज आहेत त्या सगळ्या, त्या रेंज मधल्या सगळ्या पॉसिबल व्हॅल्यूज कंटिन्युअस व्हेरिएबल मध्ये कव्हर केल्या जातात. जसं वेट ऑफ पर्सन आहे, वेट ऑफ पर्सन तुमचं फिक्स नाही राहणार की 10 किलो आहे, 12 किलो आहे, 15 किलो आहे. इट कॅन बी चेंज. मग याच्यामध्ये काय असं रेंज असते की 10 to 20 केजी मध्ये किती येतात, 20 to 50 केजी मध्ये किती येतात. सो यू कॅन डिफाईन द रेंज हिअर, अँड नुसार तुम्ही तो डेटा व्हेरिएबल्स काउंट करू शकता. त्याच्यामुळे कंटिन्युअस व्हेरिएबल मध्ये रेंज नुसार कॅल्क्युलेशन असतं, आणि डिस्क्रीट मध्ये स्पेसिफिक पर्टिक्युलर व्हॅल्यूज फक्त ते घेतात. ती व्हॅल्यू नसेल तर ते डेटा ते कलेक्ट करत नाही. त्याच्यामुळे कंटिन्युअस मध्ये काय आता वेट येतं, टेम्परेचर असतं, टेम्परेचरची रेंज असते, ऍग्रिकल्चर प्रोडक्शनची रेंज असते, इलेक्ट्रिसिटी कन्झम्पशनची रेंज असते, नंतर स्पीड ऑफ व्हेकल, जसं आपण ऍव्हरेज काढतो की किती किलोमीटर पर आवर एखादं व्हेकलचं ऍव्हरेज आहे किंवा त्याचं स्पीड आहे, हे काढण्यासाठी पण तुम्हाला ते जे व्हेरिएबल्स वापरतात त्याला कंटिन्युअस व्हेरिएबल्स म्हणतात. सो इन शॉर्ट, टाइप ऑफ डेटा किती आहेत. ओके, टाइप ऑफ डेटा आहेत. पहिला आपण बघितलं कॉन्स्टंट असतो, दुसरं असतं व्हेरिएबल. मग कॉन्स्टंटचे बायफर्गेशन पुढे होतं का, नाही होत. सो व्हेरिएबल्सचे फक्त पडतात. कॉन्स्टंट डेटा हा कॉन्स्टंट असतो, चेंज होत नाही. पण व्हेरिएबल मध्ये 2 असतात, एक असतं क्वालिटेटिव्ह, एक असतं क्वांटिटेटिव्ह. क्वालिटी असेल तर ऍट्रिब्यूट असतात, क्वांटिटेटिव्ह असेल तर क्वांटिटेटिव्ह व्हेरिएबल्स म्हणतात. मग ऍट्रिब्यूट्सच्या पुढे डिफाईन वेगळे टाईप नाही पडत, पण क्वालिटेटिव्ह व्हेरिएबल्सचे पडतात डिस्क्रीट, आणि सेकंड वन आहे कंटिन्युअस व्हेरिएबल. सो दिस इज युअर टाइप ऑफ डेटा. हे तुम्हाला विचारतात. आता विचारताना म्हणजे डेफिनेशन काय विचारतात, तर डेफिनेशन हे ऍट्रिब्यूटची विचारतात की ऍट्रिब्यूट्स म्हणजे काय. तर एक लक्षात ठेवायचं, ऍट्रिब्यूट्सला ऍटिट्यूड लक्षात ठेवायचं, म्हणजे कॅरेक्टरिस्टिक्स बाय डेटा डिस्ट्रीब्यूट होतो, व्हेरिएबल होतो, त्याला ऍट्रिब्यूट्स म्हणतात. आणि क्वांटिटेटिव्ह म्हटल्यानंतर काय असणार, क्वांटिटेटिव्ह याच्यावर व्हॅल्यूजवर तो डेटा किंवा ते व्हेरिएबल्स चेंज होतात. आणि मग क्वांटिटेटिव्ह मध्ये आहे डिस्क्रीट, आणि एक आहे कंटिन्युअस. कंटिन्युअस मध्ये काय असतं, रेंज असते, पर्टिक्युलर रेंज असते, त्या रेंज मधले सगळे सॅम्पल्स ते डेटा कलेक्ट करतात. पण डिस्क्रीट मध्ये काय असतं, स्पेसिफिक नंबर असतं, किंवा आयसोलेटेड पर्टिक्युलर व्हॅल्यू असेल तीच व्हॅल्यू ते डिफाईन करणार, आणि तीच व्हॅल्यू असेल तर आपण तो डेटा कलेक्ट करतो. ठीक आहे. सो इथे हे इथपर्यंत होतं टाइप्स ऑफ डेटा. ओके, सो आपण आज एवढंच घेऊया.
अजून वेळ आहे की नाही आहे काही कळत नाही. जस्ट अ मिनिट. 10 मिनिट्स आहेत. ओके 10 मिनिट्स आहे अजून. ठीक आहे, एक कॉन्सेप्ट क्लिअर होऊन जाईल आपली पुढची फ्युचर. इथपर्यंत कळलं डेटाचं बायफर्गेशन. नाव Yes, विल ma'am. गो फॉर द क्लासिफिकेशन. आता हा सर्वात महत्वाचा पार्ट का बरं, कारण क्लासिफिकेशन आपल्याला ऍव्हरेज, मेजर्स ऑफ सेंट्रल टेंडन्सी, मेजर ऑफ डिस्पर्शन हे सगळं याच्यावर डिपेंड असतं. त्याच्यामुळे क्लासिफिकेशन कसं करायचं, त्याच्यामध्ये पहिला असतो रॉ डेटा असतो जो आपण कलेक्ट करतो. ठीक आहे, आपण रॉ डेटा कलेक्ट केला. तो डेटा कलेक्ट केल्यानंतर आपण काय करतो ते क्लासेसमध्ये, ग्रुप्समध्ये डिवाइड करतो. ग्रुप्समध्ये डिवाइड कसे करतो आपण, ऑन द बेसिस ऑफ कॅरेक्टरिस्टिक्स, होमोजिनियस आणि नॉन ओव्हरलॅपिंग ग्रुप्स तयार करतो. म्हणजे एकेका कॅरेक्टरिस्टिक्सचा एक ग्रुप तयार करतो अकॉर्डिंग टू देअर सिमिलरिटी, की त्यांच्यामध्ये सेम सेम असतील तर एका ग्रुपमध्ये. म्हणजे जसं आपल्याला सपोज कन्झम्पशन काढायचं असेल इलेक्ट्रिसिटीचं, तर मग इलेक्ट्रिसिटीचं कन्झम्पशन काढण्यासाठी आपण काय करणार, एक रेंज चेक करणार. त्याच्यामध्ये रेसिडेन्शियल हाऊसचे किती जनरल किती होऊ शकते इलेक्ट्रिसिटी कन्झम्पशन, मिनिमम आणि मॅक्झिमम, तसं आपण ते चेक करणार आणि त्या ग्रुपमध्ये आपण ते डिवाइड करणार. म्हणजे आपण ग्रुप्स तयार करतो, सच ग्रुप्स आर कॉल्ड एज क्लास इंटरव्हल्स किंवा क्लासेस. ठीक आहे, हा इम्पॉर्टंट वर्ड आहे क्लास इंटरव्हल्स किंवा क्लासेस, कारण की याच्या बेसिसवर आपण फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन करतो. तर बघा याच्या ऑब्जेक्टिव्ह काय असतात, क्लासिफिकेशन का गरजेचं असतं, क्लासिफिकेशन करताना काय डिफाईन केलं गेलं पाहिजे, तर डेटा कंडेन्स डेटा असला पाहिजे, म्हणजे प्रॉपर डेटा तुम्ही कंपाईल केला गेला पाहिजे. नंतर इट शुड ओमिस अननेसेसरी डिटेल्स, म्हणजे तुम्हाला जर जेंडरवर डेटा कलेक्ट करायचा असेल, मेल फिमेल ट्रान्सजेंडर, तर तुम्ही फोकस असणार फक्त त्या गोष्टीवर, बाकीचं त्याचं इन्कम काय आहे किंवा त्याचं एज काय आहे इट डझंट मॅटर. तर ते अननेसेसरी डिटेल्स जे आहेत ते क्लासिफिकेशन मध्ये तुमचे अवॉइड केले गेले पाहिजे. नंतर इट फॅसिलिटेट द कंपॅरिझन विथ अदर डेटा, म्हणजे जेव्हा तुम्हाला एखादी कंपॅरिझन करायची असेल, सो सेम कॅरेक्टरिस्टिक्सचा डेटा यू कॅन कम्पेअर इफ देर इज अ प्रॉपर क्लासिफिकेशन डन ॲट द लेवल ऑफ ग्रुप. नंतर असतं इट रिव्हेस्ट प्रॉमिनंट फीचर्स ऑफ द डेटा, म्हणजे डेटाचे स्पेसिफिक रिझन म्हणजे फीचर्स तो डिफाईन करतं क्लासिफिकेशन मध्ये. कारण की मध्ये आपण लिहिलं असतं, जेव्हा हेडिंग लिहितो फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन ऑफ, तर तेव्हा आपण लिहिलं असतं की कसलं फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन आपण करतो आहे, आणि क्लासेसचं हेडिंग असतं की क्लासच्या वरती डेली इन्कम आहे किंवा डेली एक्सपेन्स आहे किंवा काय आहे. सो प्रॉमिनंट फीचर जे आहे ज्याचा आपण डेटा बायफर्गेट करतो, क्लासिफाईड करतो, इट इज टू बी रिव्हील्ड थ्रू द क्लासिफिकेशन. आणि लास्ट आहे इट एनेबल्स फर्दर अनालिसिस लाईक कम्प्युटेशन ऑफ ऍव्हरेजेस डिस्पर्शन, म्हणजे काय क्लासेस तुम्ही जसे काढणार त्या क्लास इंटरव्हल नुसार आपण डिफाईन करणार की ऍव्हरेज कसं काढायचं, किंवा डिस्पर्शन मेजर जे आहे, मेजर्स ऑफ सेंट्रल डिस्पर्शन, मेजर्स ऑफ सेंट्रल टेंडन्सी, तर हे सगळे आपले बेस आहे ह्या क्लासिफिकेशन. ठीक आहे, आता हे पहा एक क्लास घेतलाय आपण, डिस्ट्रीब्युशन काय असतं आपण हे ते चेक करूया. पहिले काय करायचं असतं, जो डेटा आहे त्याचे स्मॉलेस्ट आणि लार्जेस्ट ऑब्झर्वेशन तुम्हाला घ्यायचं असतं, म्हणजे सर्वात छोटी व्हॅल्यू आणि सर्वात हायेस्ट व्हॅल्यू शोधायची असते दिलेल्या डेटामधनं. नंतर काय करायचं, त्याच्यामध्ये डिफरन्स, म्हणजे लार्ज व्हॅल्यू मायनस जी स्मॉल व्हॅल्यू आहे, तर त्यालाच रेंज पण म्हणतात. लार्ज ऑब्झर्वेशन मायनस स्मॉलेस्ट ऑब्झर्वेशन, तो जो डिफरन्स येणार, तर हा डिफरन्स तुम्हाला डिवाइड करायचा आहे सेव्हरल इंटरव्हल्स मध्ये. म्हणजे तुम्हाला 7 क्लासेस बनवायचे आहेत का 10 करायचे आहेत की 12 करायचे, इट डिपेंड्स ऑन युअर डेटा. की जास्त डेटा असेल तर तुम्ही जास्त क्लासेस बनवा, कमी डेटा असेल तर कमी क्लासेस बनवा, पण मिनिमम 4 to 5 पासून तुम्ही करू शकता क्लासेस. ते काय करणार, सपोज डिफरन्स आला 10, म्हणजे एक व्हॅल्यू आहे 2 ची व्हॅल्यू आहे, एक व्हॅल्यू आहे 100 ची, सॉरी, तर 100 मायनस 2 किती आला, 98, म्हणजे 98 तुम्हाला कव्हर करायचे आहे सपोज 6 क्लासेस मध्ये. 98 डिवाइड बाय 6 जी व्हॅल्यू येणार इट विल बी युअर क्लासेस, की तेवढे नंबर ऑफ क्लास इंटरव्हल्स तुम्ही डिफाईन करणार. जनरल स्टेप्स आहे फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशनच्या. त्याच्यामध्ये काय असतं बघा, आता पहिला जो कॉलम आहे तुमचा, पहिला कॉलम काय, क्लास इंटरव्हल्स, म्हणजे काय असतात हे जे तुम्ही डिवाइड केल्यानंतर जी अमाऊंट तुमची येते ती क्लास इंटरव्हल्स मध्ये येते, त्याला क्लास डिवाइडेड थ्रू रेंज. ही जी रेंज काढली आहे आपण, रेंज थ्रू जे आपण क्लासेस बनवले त्याला क्लासेस किंवा क्लास इंटरव्हल्स म्हणतात. सेकंड आहे टॅली मार्क्स. टॅली मार्क्स बघा तुम्ही 1 2 3 4 असतात आणि एक 5वा आडवा असतो, नंतर परत सिंगल असतं आणि 5 असेल तर आडवा येणार. म्हणजे काय की त्या क्लासमध्ये जे जे अमाऊंट होती डेटामधला ते आपण एक एक मार्क करत जातो, त्याला टॅली मार्क्स म्हणतात, म्हणजे चेक मार्क्स, आणि त्यालाच काय म्हणतात,
फ्रिक्वेन्सी जेव्हा ते काउंट करणार तेव्हा फ्रिक्वेन्सी मिळणार. म्हणजे हा जो डेटा आपल्याला दिलेला आहे तो डेटा आपण क्लासिफाय करणार 1 by 1 बाय अप्रोप्रिएट क्लास बाय पुटिंग टॅली मार्क्स. आणि फ्रिक्वेन्सी म्हणजे काय होणार काउंट, की जेवढे हे टॅली मार्क्स होते, ठीक आहे, हे जेवढे टॅली मार्क्स होतील त्याचं काउंट येईल. आता इथे कसं आलंय, हे एक स्लॉट आहे की त्याला क्रॉस मार्क आहे, म्हणजे हा 5चा एक ग्रुप आहे. ठीक आहे, हे 5 झाले आणि पुढे हे 1 2 3 म्हणजे 5 आणि 3 किती झाले 8. सो इट विल बी फ्रिक्वेन्सी ऑफ द पर्टिक्युलर क्लास, म्हणजे 10 to 20 क्लासची फ्रिक्वेन्सी झाली 8. ठीक आहे, याच्यावर सम तुम्हाला विचारत नाही, म्हणजे तुम्हाला असं वाटेल की हे आपलं झालेलं आहे. मला 10th 11th झालं असेल, 10th ला पण होतं हे. सो याच्यामध्ये ही स्टेप तुम्हाला विचारत नाही, कारण की ऑलरेडी तुम्हाला इथपर्यंत डेटा दिलेला असतो, क्लासेस दिलेले असतात, फ्रिक्वेन्सी दिलेले असतात. याच्या पुढचे जे कॅल्क्युलेशन्स आहेत ना ते तुम्हाला विचारणार आहे. ठीक आहे, आणि ह्या टेबलला काय म्हणतात, फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन. फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन. येस, इट्स अ फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन टेबल. ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर झाला सगळ्यांना फ्रिक्वेन्सी काय असते, फ्रिक्वेन्सी कशी काउंट करतात, नंतर टेबल कसा बनवतात, टेबलमध्ये हे 3 तुमचे पार्ट्स आले पाहिजे, इंटरवल्स, टॅली मार्क्स आणि फ्रिक्वेन्सी. ठीक आहे, आणि मग याच्या पुढे जे आहे क्लास लिमिट्स, क्लास बाउंड्रीज, मिड व्हॅल्यूज, नंतर क्लास मार्क, नंतर अप्पर लिमिट, लोअर लिमिट, हे सर्व आपण नेक्स्ट लेक्चरला बघणार आहे, दॅट इज ऑन मंडे. ठीक आहे मॅम, तरी पण तुम्ही फ्रिक्वेन्सीचे क्वेश्चन्स घ्या मंडेला.